आपल्या या कथेचा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. विवान पूर्णपणे गोंधळलेला होता. कोयलचं वागणं त्याला वेडं करत होतं. संदीपपासून लपण्यासाठी ज्या पद्धतीने ती टेबलाखाली शिरली होती ते पाहून त्याला हसू आवरलं नाही. तिने त्याच्याकडे नजर टाकत शांतपणे इशारा केला होता, कृपया मला उघड करू नकोस. आणि त्या क्षणी विवानच्या चेहऱ्यावर आपोआप आनंदाची झलक उमटली. ती संदीपला टाळत होती आणि हा विचारच त्याला आतून हसू आणणारा होता. पण संदीपचा अधिकार दाखवणारा आवाज ऐकून विवानचा राग आवरला नाही. त्याने कोयलसाठी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवलं आणि खोटं बोलला. थोड्या वेळाने संदीप वर्गाबाहेर गेला, कारण त्याच्या वर्गातील एका मुलीने सांगितलं होतं की कोयल तिच्या खास मित्राला भेटायला गेली आहे. त्या क्षणी विवानच्या मनात विचार आला, तो खास मित्र कोण असेल? पण पुढच्या क्षणी कोयलचा किंचित त्रासलेला आवाज ऐकू आला. तिचे केस टेबलाखालील खिळ्याला अडकले होते. ती वेदनेने तडफडताना पाहून विवान थांबू शकला नाही. तो लगेच पुढे झाला आणि तिचे केस सोडवले. ती काही बोलली नाही, ना त्याचे आभार मानले. तिचे मोठे डोळे त्याच्याकडे थोडा वेळ पाहत राहिले आणि मग ती घाईघाईने वर्गाबाहेर गेली. विवानच्या मनात विचार आला, ही मुलगी कधी इतरांच्याही भावना समजून घेईल? तेव्हाच इंदर सर वर्गात आले. त्यांनी विचारलं, विवान, उशीर झाला. ती आली होती का? विवान काही बोलणार इतक्यात कोयल दाराशी उभी राहिली. मी इथेच आहे सर, पेपर्स आणायला गेले होते, असं म्हणत तिने पेपर्स त्यांच्या हातात दिले. इंदर सरांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. विवान आश्चर्यचकित झाला, कारण इंदर सर कधी विद्यार्थ्यांसमोर हसत नाहीत. आज इतकं हसू, काय विशेष आहे तिच्यात? त्याने विचार केला. सर म्हणाले, विवान, तू कोयलला गेट परीक्षेसाठी कोचिंग द्यायचं. विवान काही बोलू शकला नाही, म्हणून त्याने फक्त मान हलवली. तेव्हाच कोयल म्हणाली, सर, माझा आणि त्याचा वेळ जुळत नाही. तो त्याचं स्टडी मटेरियल मला दिलं तर पुरेल. ती हुशारीने टाळण्याचा प्रयत्न करत होती. विवानच्या मनात दिलासा आला. छान, सुटका झाली. पण इंदर सर हसले आणि म्हणाले, कोयल, तू प्लेसमेंट रूम वापर तयारीसाठी. वेळेबाबत तू आणि विवान ठरवा. विवान थोडा बिझी असतो, शेवटी तो बिझनेसमॅन आहे. विवानचा चेहरा पडला. नको सर, नको, असं ओरडावं वाटलं, पण त्याने मौन बाळगलं. कोयल, तुझा पुढचा क्लास सुरू होणार आहे, तू जा, सर म्हणाले. मी विवानशी बोलून वेळ ठरवतो. कोयल वर्गातून बाहेर गेली. यानंतर सरांनी विवानकडे पाहत सांगितलं, विवान, तू तुझ्या कंपनीचा हायरिंग प्रोसेस प्लेसमेंट टीमसमोर सादर करायचं आहे. त्याचं प्रेझेंटेशन तयार करून प्रिन्सिपलला द्यायचं आणि कंपनीचे डिटेल्सही हवेत. ऑल द बेस्ट, तुझी स्वप्न पूर्ण होवोत. सरांच्या त्या हलक्या थापेने विवानला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. तो नम्रपणे म्हणाला, सर, तुमच्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद. मी टीमशी बोलून मीटिंग ठरवतो. इंदर सर हसले आणि म्हणाले, मीटिंग मी आधीच फिक्स केली आहे. या वीकेंडला ये आणि तुझं प्रेझेंटेशन सादर कर. विवानने असंच उत्तर दिलं, या वीकेंडला मी मोकळा आहे सर, धन्यवाद. थोड्या वेळाने तो सरांचा निरोप घेऊन बाहेर पडला, पुढच्या क्लायंट मीटिंगसाठी सज्ज. कोयलच्या मनात गोंधळ माजला होता. इंदर सरांनी तिला विचित्र परिस्थितीत टाकलं होतं. तिला गेट परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःची किंमत सिद्ध करायची होती, पण विवानला त्रास देऊन ते साध्य करायचं हे तिला अशक्य वाटत होतं. विवानला तिची आवड नाही हे तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होतं. ती त्याच्यावर जबरदस्ती करायची इच्छाच नव्हती, पण सरांच्या निर्णयामुळे दोघेही एका अडचणीत अडकले होते. तो मान्य करेल का की नाकारेल, या विचारांनी तिचं मन अस्थिर झालं होतं. ती विचारात हरवली असताना संदीप तिच्या मागे उभा होता, हे तिला लक्षातच आलं नाही. क्षणातच त्याने तिचा हात धरला आणि वर्गाशेजारील रिकाम्या वर्गात तिला ओढून नेलं. दरवाजा हळूच बंद करताच कोयल भीतीने मागे सरकली. मला सोड, ती ओरडणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि विनवणीच्या सुरात म्हणाला, शांतपणे बोल ना कोयल, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. एक संधी दे मला. कोयलने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. कोयल, कृपया माझं ऐक. तू माझ्याशी एवढं उद्धट वागत आहेस का? मला दुर्लक्षित का करतेस? फक्त म्हणून की मी तुला म्हटलं होतं मला तुझ्याबद्दल तसं काही वाटत नाही? संदीपच्या आवाजात दडलेला वेदनेचा सूर स्पष्ट ऐकू येत होता. ती थिजल्यासारखी उभी राहिली. तो पुढे म्हणाला, कोयल, मला तू फक्त एक चांगले मैत्रीण म्हणून आवडतेस, त्याहून जास्त किंवा कमी नाही. ती रात्र माझ्या मित्राने मला ड्रग दिलं होतं आणि मी तुझ्याशी चुकीचं वागलो. माझ्या त्या कृत्याबद्दल मला मनापासून माफ कर. कोयल हादरली. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, मग ती मोरपिसाच्या रंगाची साडी मला कोणी पाठवली?
तूच पाठवलीस ना? काय? कोणती साडी? मी तुला कधीच काही पाठवलं नाही, असं म्हणत संदीप थबकला. मग? ती थांबली आणि विचारात हरवली. ती साडी मला कोणी पाठवली? आणि त्याला माझ्या गरजेची कल्पना कशी झाली? या प्रश्नाने तिचं मन व्यापलं. संदीपने तिच्या खांद्यावर हात ठेवून हलवले. कोयल, माझ्यावर विश्वास ठेव. या गैरसमजातून आपली मैत्री तुटली आणि माझं पहिलं प्रेमही हरपलं. त्याच्या डोळ्यात खोल निराशा होती. तो गुडघ्यावर बसला. कोयलने हात कपाळावर ठेवला. ती अवाक झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख तिला जाणवलं. त्याचं पहिलं प्रेम हरवलं होतं आणि त्या वेदनेचं ओझं ती समजू शकत होती. तिने स्वतःला सावरलं आणि थेट विचारलं, मग तू गेल्या वर्षी या कॉलेजमध्ये का आलास? माझ्याकडून तुला नेमकं काय हवं आहे? संदीप प्रामाणिकपणे म्हणाला, माझ्या आयुष्याच्या प्रेमाजवळ यायचं म्हणून मी इथे प्रवेश घेतला. ती आपल्या वर्गात शिकते. ठीक आहे, पण मग तू सतत माझ्या मागे का लागतोस? मी यात कुठे आले? कोयलने स्पष्ट विचारलं. कारण तिला वाटतं की आपल्यामध्ये काही चाललं आहे. त्यामुळे ती अस्वस्थ झाली आहे. तिचे गैरसमज दूर करण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे, संदीपने विनवणीच्या सुरात सांगितलं. कोयल काही क्षण स्तब्ध उभी राहिली. वास्तवाने तिला जोराचा धक्का दिला. ती त्याच्या वागण्याचा अर्थ इतके दिवस चुकीचा लावत होती. आतून दिलेल्या शापासाठी तिला अपराधी वाटलं. तिने मनोमन देवाला प्रार्थना केली. देवा, त्याचं सुख आणि त्याचं प्रेम परत दे. ती सर्व माहिती समजून घेण्यासाठी थोडा वेळ मागू लागली. म्हणून ती वर्गात जाण्याचा बहाणा करत दार उघडू लागली. संदीपने तिचा हात धरला आणि म्हणाला, लेक्चरर आज अनुपस्थितीत आहे. आपल्याला थोडा मोकळा वेळ मिळालाय. कोयल शांत स्वरात म्हणाली, मला वेळ हवा आहे संदीप. मी विचार करून तुला उत्तर देते. असं म्हणत तिने त्याचा हात सोडवला आणि बाहेर पडाली. दाराजवळ आलेली स्वप्नाली हे दृश्य पाहून गैरसमज करून दात खात तिथून निघून गेली. कोयलच्या मनात धक्का बसल्यासारखं झालं. काय? मी बरोबर ऐकलं का? स्वप्ना म्हणजे संदीपचं पहिलं प्रेम? तिच्या अंगावर शिरशिरी आली. आता सगळं स्पष्ट होतं. त्याच्या कॉलेजमध्ये अचानक प्रवेश घेण्यामागचं खरं कारण स्वप्ना होती. शाळेच्या निरोप समारंभानंतर कोयलने स्वप्नाला फारसं पाहिलंच नव्हतं. कधी ती भेटली तरी फार थंडपणे वागत असे. कोयलशी बोलण्याऐवजी शेजाऱ्यांशी जास्त गप्पा मारत असे. आणि जेव्हा कोयल महिलांच्या कॉलेजमध्ये गेली व एकाकीपणामुळे रडत असे तेव्हा स्वप्ना मात्र आनंदी दिसायची. पण कोयलने या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच स्वप्नाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. हळूहळू कोयलला सगळं जोडता आलं. ती संदीपचा गैरसमज करत होती. ती त्यांच्या तथाकथित प्रेम कहाणीतील तिसरी व्यक्ती बनली होती. हा काय गोंधळ आहे देवा, ती मनात म्हणाली आणि स्वप्नाच्या चेहऱ्यावरचा भाव वाचू लागली. स्वप्नाच्या नजरेत द्वेषाची ठिणगी होती. देवा, ती मला जिवंत ठेवलं तरी नवलच. कोयलच्या मनात विचार आला. ती घाबरली होती. कसं सांगू तिला की माझं आणि संदीपचं काहीच नाही? ती गैरसमज करते हे कसं पटवू? आणि जर तिने या रिकाम्या वर्गातल्या आमच्या भेटीचा चुकीचा अर्थ लावला तर? तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. नको, आता आणखी आरोप सहन नाही होत. देवा, काहीतरी मार्ग दाखव. ती मनोमन प्रार्थना करू लागली. तेव्हाच तिच्या मनात एक भयंकर कल्पना चमकली. जर मी खोटं बोलले की मला कोणावर तरी क्रश आहे. तिच्या ओठांवर आपोआप शब्द आले. हो, आम्ही त्याच्याबद्दल बोलत होतो. संदीप लगेच म्हणाला, हो स्वप्ना, ती खरं बोलतेय. तिला त्याच्यावर क्रश आहे. कोणावर? स्वप्नाने कठोर स्वरात विचारलं. संदीप आणि कोयल दोघांनीच मोठा घोट घेतला. कोयल मनात म्हणाली, देवा, ही वादळाची वेळ लवकर संपव. संदीप शांतपणे म्हणायचा प्रयत्न करत होता. सिनियर. मग अचानक त्याने नाव घेतलं. विवान. क्षणात कोयलचा तोल गेला आणि ती दारावर आपटली. तिच्या कोपऱ्याला दुखापत झाली. हा खरंच सैतान आहे, ती मनात म्हणाली. संपूर्ण संकट माझ्यावर आणलं. स्वप्नाने तिच्याकडे मृत्यूदृष्टीने पाहिलं, जणू तिला सत्य कबूल करायला भाग पडत होती. कोयलला राग आला. ती एवढी शंका का घेते? मी तिची चांगली मैत्रीण होते आणि आता मला तिचा शत्रू समजते. तिला शाळेचा निरोप समारंभ आठवला. त्या दिवसानंतरच त्यांचं नातं बदललं होतं. आता स्वप्ना एखाद्या संधीच्या प्रतीक्षेत होती. तिला चुकीच्या गोष्टीत गुंतवून बदला घ्यायची. पण कोयलला माहिती होतं, मी त्याच्यावरून आधीच बाजूला झाले आहे. त्याने स्पष्ट सांगितलं की त्याला माझ्याबद्दल काही वाटत नाही. तरीही स्वप्ना मनात विचार करत होती. विवान आणि ती? तिच्या आवाजात टोचकारक उपरोध होता. ती कोयलकडे तुच्छतेने पाहू लागली. संदीपने स्वप्नाकडे पाहून विचारलं, का? तिला त्याच्यावर क्रश असू शकत नाही का?
आणि नजरेने कोयलला आपला खोटेपणा पाठिंबा दे असं सांगितलं. कोयलला ते अजिबात आवडलं नाही. देवा, मला विवानबद्दल कधी असं काही वाटलं नाही. मग मी हे खोटं का बोलू? ती मनात म्हणाली. पण स्वप्न आणि संदीपचं नातं वाचवण्यासाठी ती निर्धाराने पुढे आली. ती सरळ उभी राहून म्हणाली, हो, मला त्याच्यावर क्रश आहे. तिने मुद्दाम नजरेचा संपर्क टाळला. स्वप्नाने तिच्याकडे तिरकस नजरेने पाहत विचारलं, कधीपासून? कोयल शांत उभी राहिली. तिच्या मनात एकच विचार घुमत होता, सत्य कधी सांगता येईल? कोयलच्या मनात संताप आणि असहाय्यता दोन्ही भरून आले होते. का नाही ती तिच्या अतिउत्साही आणि असुरक्षित स्वभावाला जाळून टाकत? मला का जाळते ती तिच्या डोळ्यांनी? आणि तिला ठाऊक आहे मी काही करू शकत नाही. अहो, मला या सामुराई वर्गांचा टिटकारा आलाय. माझं आयुष्य आता वेब सिरीजपेक्षा कमी नाही आणि मी नेहमीच दामसेल इन डिस्ट्रेस. संदीप अजूनही त्याच्या खोट्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. स्वप्नालीला पटवून देण्यासाठी जीव तोडून बोलत होता. तेवढ्यात इंदर सर अचानक तिथे आले आणि थोडी चकित होत म्हणाले, अरे, मी तर समजलो तू वर्गात असशील. गेट मॉडेल पेपर्सचा अभ्यास करत, मोकळ्या वेळेचा उपयोग करत असशील असं वाटलं मला. कोयलच्या अंगातली सारी हिंमत एका क्षणात नाहीशी झाली. देवा, मला नाहीसं कर ना. मला नेव्हरलँडला पाठव. मी थकले या संकटांची झुंज देऊन. मला थोडा शांत वेळ हवा आहे. मला फक्त निवांत बसायचंय, आवडतं खायचंय आणि थोडं मन मोकळं करायचंय. असं मनात म्हणताच तिच्या डोक्यात तिच्या इच्छा, तिच्या छोट्या छोट्या स्वप्नांची यादी एकामागून एक उभी राहू लागली. इंदर सर काहीतरी बोलत होते. कोयल, सगळं ठीक आहे ना? तू आजारी वाटतेस? पण कोयल समोरचं सगळं धुसर झालं आणि ती बेशुद्ध पडली. एकाच वेळी खूप ताण आल्यामुळे तिचा मेंदू जणू रेस्ट मोडमध्ये गेला होता. काही वेळानंतर जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती स्वतःला रुग्णालयाच्या खाटेवर पाहते. तिच्या आई, अपूर्वा काकू आणि त्यांचा मुलगा विवान त्यांच्या सराउंडेड होता. तिच्या मनात एकच विचार आला, विवान इथे का आलाय? त्याला तर माझा टिटकारा आहे ना? डोकं दुखत असल्यामुळे तिने कपाळावर हात ठेवत हलक्या हाताने मालिश केली. तेवढ्यात तिची आई चिडून म्हणाली, कोयल, त्या तुझ्या छोट्या मेंदूला जरा विश्रांती दे. एवढं विचार करणं बंद कर. कोयलने तोंड वाकडं करून तिच्याकडे रोखून पाहिलं. आईने पण रागानेच पाहिलं म्हणून ती निरागस चेहऱ्याने काकूकडे पाहू लागली. अपूर्वा काकू हलक्या हसल्या आणि तिला मिठी मारत म्हणाल्या, थोडी विश्रांती घे ग, बरी होशील. आई पुन्हा धमकीच्या सुरात म्हणाली, जर नीट खाल्लं नाहीस तर डॉक्टरांना सांगते उद्या डिस्चार्ज देऊ नका म्हणून. तेव्हाच कोयलच्या लक्षात आलं, ती काल रात्रीचं जेवण न खाता सकाळी नाश्ताही न करता कॉलेजला धावली होती. आता तिची काळजी दुसऱ्या गोष्टीने वाढली. मला इथे कोण घेऊन आलं असेल? आणि आईला जर समजलं की संदीप आपल्या कॉलेजमध्ये आणि आपल्या क्लासमध्ये आहे तर? तिच्या कपाळावर आठ्या पडल्याचं पाहून विवान तिच्या जवळ आला. ती थोडी दचकली. काकू, तिला थोडी विश्रांती घेऊ द्या. उद्यापासून तिला गेट क्लासवर लक्ष केंद्रित करायला हवं. विवान शांतपणे म्हणाला. आई हसत म्हणाली, हो, खरंय. तिचं हॉस्पिटल बेडवर असलेलं रूप पाहून मी ते विसरलेच होते. अपूर्वा काकू म्हणाल्या, हे ऐकून बरं वाटलं. विभाग प्रमुखाकडून हे ऐकणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. देव तिचं भलं करो, असं म्हणत त्यांनी कोयलच्या डोक्यावरून हात फिरवला. देवा, मला थोडा ब्रेक दे ना. मला आता काही ऐकायचं नाही, कोयल मनात म्हणाली. तेवढ्यात डॉक्टर आले आणि तिची तपासणी करू लागले. तिची आई आणि काकू बाहेर जाऊन डॉक्टरांशी तिच्या रिपोर्टबद्दल बोलू लागल्या. आता कोयलला विवानकडे विचारायचं होतं, ती इथे रुग्णालयात कशी आली? पण तो नेहमीच थंड वागतो म्हणून ती संकोचली. ओठ ओले करून ती थोड्या आवाजात म्हणाली, विवान, मी म्हणजे कशी? पण तो मध्येच म्हणाला, मला सर म्हण, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. याला काय झालंय? हा नेहमी माझ्याशी असं उद्धटपणे का वागतो? हा थेट माणसांच्या आधीच्या काळाचा वंशज आहे का काय? ती मनात म्हणत राहिली. तो शांतपणे बोलू लागला, मी तुझ्या आईला सांगितलं नाही की संदीप तुझ्या क्लासमध्ये शिकतो. स्वप्नालीलाही सांगितलं की त्याचा उल्लेख समोर करू नये. कोयल फक्त मान डोलावत ऐकत राहिली. इंदर सरांना कळालं की आपण कौटुंबिक मित्र आहोत म्हणून त्यांनी मला फोन केला. संदीप आणि स्वप्नालीने तुला रुग्णालयात दाखल केलं आणि मग स्वप्नालीने मला फोन करून सांगितलं की तुला माझ्यावर काही क्रश आहे. खरंच आहे का तुला असं काही वाटतं माझ्याबद्दल? तो थेट विचारल्यावर कोयल हरवलेल्या अवस्थेत चुकून मान डोलावते. विवानचे डोळे मोठे झाले, तिच्यावर स्थिर. कोयलने ओठ चावले आणि लगेच मान हलवत म्हणाली, नाही सर, असं काही नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. त्यामागे एक मोठी गोष्ट आहे. मी स्वप्नालीला खोटं सांगितलं होतं. सॉरी. विवानच्या चेहऱ्यावर कठोर भाव आले.
मलाही माहिती होतं तू एक नंबरची खोटारडी आहेस. आता तर फसवणूक करणारीही झालीस. तू खोटं का बोललीस? हे सगळं संदीपशीच जोडलेलं आहे, बरोबर ना? तू विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती नाहीस असं तो रागाने म्हणाला. कोयलच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ते खोटं माझं स्वतःचं नव्हतं, व्हाईट लय होतं. मला समजावू दे ना. पण विवान तिच्या जवळ आला आणि अचानक हसला. ते हास्य गोड होतं, पण कोयलला धक्का बसला. हे काय चाललंय? हा एवढा अचानक हसला कसा? याला काही पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे का? ती मनात विचारत त्याच्याकडे पाहत राहिली. विवानला स्वप्नाचा फोन आला. फोनवरूनच तिच्या आवाजात घबराट होती. कोयल बेशुद्ध पडली आहे. एवढं ऐकताच विवान तात्काळ कॉलेजकडे धाव घेतो. मनात एकच प्रार्थना, देवा ती सुरक्षित असू दे. तो वैद्यकीय कक्षात पोहोचतो तेव्हा संदीप कोयलचा हात घट्ट धरून बसलेला असतो. डोळ्यात पाण्याचा आभास, पण विवानच्या नजरेला ते खोटं वाटतं. आम्ही तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, पण ती शुद्धीवर येत नाहीये, स्वप्ना चिंतेने सांगत होती. विवान थोडा गोंधळला, कारण शाळेच्या निरोप समारंभानंतर स्वप्नाली आणि कोयल एकमेकींशी बोलणं बंद केलं होतं. एका कौटुंबिक समारंभात दोघींमध्ये किरकोळ भांडणही झालं होतं. मग आज अचानक ही काळजी का? नेमकं तिच्या मनात काय चाललंय? विवानच्या डोक्यात प्रश्न घोळू लागले. विवान, तू आम्हाला सांगितलंस का नाही की ती तुझ्या आईची जिवलग मैत्रीण संध्या मॅडमची मुलगी आहे? इंदर सरांनी थोड्या नाराज स्वरात विचारलं. सर, मला नको होतं की लोक तिला माझ्या नावाने ओळखावे. ती स्वतःच्या कर्तृत्वावर ओळख निर्माण करावी, म्हणूनच मी तिच्याशी तुमच्यासमोर अपरिचितासारखा वागलो. मला नको आहे की कॉलेज स्टाफ तिच्याबद्दल पक्षपाती आहे असं कुणाला वाटावं, विवानने स्पष्ट सांगितलं. इंदर सरांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. वा, अगदी योग्य विचार आहे तुझा मुला. तुझ्या तत्वांवर ठाम राहा. इतरांवर टीका करणारे हे केवळ हेव्यापोटी असतात, त्यांचं काही खरं नसतं, असं ते म्हणाले. विवानला बरं वाटलं. त्याने पुन्हा सरांचा विश्वास जिंकला होता. पण त्यांचं मन अजूनही कोयलच्या बेशुद्ध अवस्थेकडे लागलं होतं. इंदर सरांनी आदेश दिला, तिला लगेच रुग्णालयात घेऊन जा. स्वप्नाने जवळचं हॉस्पिटल निवडलं आणि संदीपही सोबत गेला. रुग्णालयाच्या दारातच विवानच्या मनात विचार चमकला. जर कोयलची आई संदीपला इथे पाहिलं तर ती गैरसमज करेल, म्हणून त्याने संदीपला बाजूला बोलावलं आणि सांगितलं की त्याने निघून जावं. संदीपने एक शब्दही न बोलता मान्य केलं आणि स्वप्नासोबत हॉस्पिटल सोडलं. इंदर सरांनी संध्या मॅडमला फोन करून सगळं सांगितलं. विवानने स्वतःच्या आईला बोलावलं, जेणेकरून त्या कोयलच्या आईला मानसिक आधार देऊ शकतील. दोघींनाही विवानला तिथं पाहून थोडं समाधान वाटलं. हे कसं झालं? डॉक्टर काय म्हणतात? संध्या मॅडम घाबरलेल्या आवाजात विचारत होत्या. डॉक्टर म्हणाले, कमी ब्लड शुगर आणि थकवा यामुळे ती बेशुद्ध पडली. आता तिला सलाईन लावलंय. 1 तासात शुद्धीवर येईल, विवानने शांतपणे उत्तर दिलं. संध्या मॅडमचा चेहरा अपराधीपणाने भरला. ही माझी चूक आहे. मीच तिच्यावर खूप ताण आणला. सतत अभ्यास, यश, गुण एवढंच तिचं जग बनवलं. मला नको होतं की ती पुन्हा प्रेमात पडून दुखावली जावी. ती निरागस आहे. कोणीही विनंती केली तर लगेच विश्वास ठेवते, असं म्हणत त्या डोळे पुसू लागल्या. विवानने आईकडे इशारा केला. त्यांना थोडं कॅन्टीनमध्ये घेऊन जा. कॉफी प्या, मन शांत करा. थोड्या वेळाने संध्या मॅडम आणि अपूर्वा काकू बाहेर गेल्या. तेव्हाच विवानचा फोन वाजला. स्वप्नाली. ती कधीच त्याला फोन करत नसे, जरी ते चुलत भाऊ बहीण असले तरी. कारण तिच्या आईने कोयलविरुद्ध चुकीच्या अफवा पसरवल्या तेव्हा विवानच्या आईने तिचं समर्थन केलं होतं. त्यानंतर स्वप्नाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. भाऊ, कोयल बरी आहे ना? स्वप्ना म्हणाली. तिचा आवाज खोट्या काळजीने भरलेला. हो, ती आता ठीक आहे. डॉक्टर म्हणाले उद्याचं ब्लड रिपोर्ट नॉर्मल आलं तर डिस्चार्ज देतील. विवान शांत स्वरात म्हणाला. भाऊ, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. ती थोडी थांबली. विवानला लगेचच अंदाज आला, नक्कीच कोयलविषयी असेल, आणि त्याचा अंदाज बरोबर निघाला. कोयल म्हणाली की तिला तुझ्याबद्दल भावना आहेत. म्हणजे? ती म्हणाली की तिला तुझ्यावर मोठा क्रश आहे, स्वप्ना म्हणाली. विवानच्या पोटात फुलपाखरे उडू लागली. त्याचं हसू थांबेना. त्याला जणू सगळं जग सुंदर वाटू लागलं. ती माझ्याबद्दल असं वाटते? हा विचारच त्याच्यासाठी स्वर्गीय होता. पण लगेचच स्वप्नाने त्याच्या आनंदावर विरजण घातलं. पण भाऊ, मला अजूनही वाटतं ती संदीपलाच प्रेम करते, असं म्हणत स्वप्नाने त्याच्या मनात शंकेचं बी पेरलं आणि त्याचा आनंद एका क्षणात कोसळला. स्वप्नाने सांगितलेल्या गोष्टी ऐकून विवान अक्षरशः 2 भागात विभागला गेला होता. तो काही निष्कर्ष काढण्याआधी कोयलचं मत ऐकायचं ठरवतो. कारण एकदा तिच्या संदीपविषयीच्या भावना पाहून तो आधीच दुखावला होता. कोयलला शुद्ध आल्यावर तो योग्य संधीच्या शोधात होता, तिच्याशी मनमोकळं बोलण्याची, आणि अखेर ती संधी मिळाली.
त्याने सरळ विचारलं, तू खोटं बोलली होतीस का? कोयलने कबूल केलं की हो, तिने स्वप्नाशी खोटं बोललं होतं. पण का? कोणत्या गरजेसाठी? तिच्या मनात नक्की काय चाललंय? विवानच्या मनाला ठाम जाणवत होतं, ती काहीतरी लपवतेय आणि ते काहीतरी पुन्हा संदीपशीच संबंधित आहे. एका दिवसात ही मुलगी तिचं आयुष्य आणि तिचे सगळे सुंदर नातेसंबंध गमावेल त्या बावळट संदीपमुळे. विवान मनातच पुटपुटला. ती हे समजूनच घेत नाही, विचारही करत नाही. तो तिच्यावर अजून ओरडणार होता, पण त्याच्या नजरेत आलं. त्यांच्या दोन्ही आई खिडकीतून डोकावत होत्या. त्याने लगेच ठरवलं, सगळं समजल्याशिवाय काही बोलायचं नाही. त्याने चेहऱ्यावर खोटं गोळपण आणलं. तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. कोयल त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होती. विवानच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. बेबी गर्ल, तू माझं नाव तुझ्याशी जोडून का घेतलंस? हे तुला अजून समजलेलं नाही. असा विचार करत तो शांतपणे पाहत राहिला. कोयल घाबरून गेली होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. दोन्ही आई त्यांच्या बनावटी प्रेमदृश्याने खुश झाल्या होत्या. विवानला ठाऊक होतं, तो त्यांना खोट्या आशा दाखवतोय, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. स्वप्नाली थांबणार नव्हती जोपर्यंत ती कोयलच्या आई सारिकाकडे जाऊन सांगत नाही की कोयलला विवानबद्दल भावना आहेत. सारिका मावशी लगेच त्याच्या आईकडे जाईल आणि कान भरेल. जर विवानने असं गोड वागणं दाखवलं नाही तर त्याची आई त्या आरोपांना नाकारेल आणि स्वप्नालीला समजेल की कोयलने खोटं बोललं होतं. तो ते होऊ देऊ इच्छित नव्हता. त्याला कोयल अडचणीत यावी असं वाटत नव्हतं. त्याने मनोमन ठरवलं, थोड्याच वेळात मला हे समजावं लागेल की कोयलने खोटं का बोललं. तिच्याशी जवळीक साधूनच ते कळेल. म्हणून त्याने तिच्या गेट परीक्षेच्या कोचिंगसाठी मदत करायचं मान्य केलं. सॉरी आई. सॉरी संध्या मावशी. मी कोयलचं नाव पुन्हा खराब होऊ देणार नाही, विवान मनात म्हणाला. यावेळी मी शांत बसणार नाही. तिच्या चुका तिला समजावून दाखवणारच. दुसऱ्या दिवशी कोयलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि घरी विश्रांती घ्यायचा सल्ला देण्यात आला. विवानला ही संधी गमवायची नव्हती. त्याने ठरवलं आजच भेटायचं. आईला सांगितल्यावरती काही विचारलंच नाही. हे विचित्र होतं. साधारणपणे तो कुणाला भेटायला जातो तेव्हा ती 1000 प्रश्न विचारायची. पण मी कोयलला भेटायला जातोय असं म्हणताच ती फक्त हसली आणि मान हलवली. त्याला तिचं वागणं गोंधळून टाकणारं होतं. घरी पोचल्यावर त्याने कोयलचे वडील श्याम काकांना भेटला. थोडं बोलून घेतलं आणि त्यांनी निघण्यापूर्वी त्याला शुभेच्छा दिल्या. संध्या मावशीने त्याच्याशी थोडं बोलून काही स्नॅक्स दिले. नंतर तिला NGO कडून फोन आला. तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. ती म्हणाली, मी परत येईपर्यंत कोयलची काळजी घे. विवानने काही विचारलं नाही. शांत राहिला आणि कोयलच्या खोलीकडे गेला. दरवाजावर अनेकदा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद नाही. म्हणून त्याने आत पाऊल टाकलं आणि त्याला दिसलं. कोयल बोट रॉकर हेडफोन लावून BTSच्या गाण्यावर नाचत होती. लॅपटॉपवर जंग कुकच्या स्टेप्स पाहून ती त्याच्यासारखं नाचत होती. ती दरवाजाचा ठोका ऐकूच शकली नव्हती. विवान तिचं हसणं आणि नाचणं पाहत थक्क झाला. ती कोणत्या गाण्यावर नाचते हे त्याला समजलं नाही, पण तो क्षण पाहणं म्हणजे एक आनंद होता. कोयल अतिशय सुंदरपणे नाचत होती. तिच्या हालचाली स्मूथ लाईक बटर. विवानच्या मनात इच्छा दाटली, तिच्यासोबत नाचायची, त्या क्षणात सहभागी व्हायची. पण त्याने स्वतःला आवरलं. त्याने हळूच मनात म्हटलं, आह, ही मुलगी खरंच माझं हृदय वितळवतेय. ती थक्क झाली होती कारण विवान तिच्या खोलीत उभा होता. ती नाचत होती पण त्याला पाहताच तिचे पाय आपोआप थांबले. हेडफोनमध्ये गाणं चालू होतं, युअर लव्ह युअर लव्ह युअर लव्ह, आय मिस दॅट. आणि तिचे ओठ आपोआप आवडले गेले. ती थोडी संकोचली. आता कशी आहेस? विवानने थोड्या उंच आवाजात विचारलं. ला 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 ला, आय लव्ह इट या. हे शब्द अजूनही कानात घुमत होते आणि त्या संगीतामुळे तिच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. तिने हेडफोन बाजूला ठेवले आणि लॅपटॉपचं झाकण बंद केलं. शॉर्टकट पद्धतीपेक्षा नेहमी सुरक्षित मार्ग निवडलेला चांगला असं म्हणत विवानने तिच्या लॅपटॉपकडे बोट दाखवलं. कोयलने फक्त मान हलवली. तू खूप छान नाचतेस. मला माहीतच नव्हतं असं म्हणत त्याने तिला एक अनपेक्षित कौतुक दिलं. ती 2 क्षणांसाठी थबकली. आश्चर्याने तिचे डोळे मोठे झाले. मी 2 मिनिटांपूर्वीच आलो आणि दरवाजा ठोठावला. तू उत्तर दिलं नाहीस म्हणून आत आलो. तुझी आई म्हणाली मी तिच्या परत येईपर्यंत तुझी काळजी घ्यावी. तो शांतपणे सांगू लागला, आपल्या अचानक येण्याचं कारण देत. कोयल थोडी अस्वस्थ झाली. आपण लिव्हिंग रूममध्ये बसूया का? मी कपडे बदलून येते, ती म्हणाली, त्याला खोलीबाहेर पाठवायचा प्रयत्न करत. ती त्याच्यासमोर पायजम्यामध्ये राहणं तिला आवडलं नाही. हो नक्की, पण गेटचं स्टडी मटेरियल घेऊन ये, असं म्हणत विवान लगेच बाहेर गेला. त्याने तिच्या अस्वस्थतेची जाणीव त्वरित केली आणि बाहेर निघून गेला.
कोयलने पटकन कपडे बदलले आणि स्टडी मटेरियल घेऊन हॉलमध्ये आली. विवानने तिला प्रश्न सोडवण्यात मदत केली, अनेक ट्रिक्स शिकवल्या. त्याच्या बुद्धिमत्तेचं पातळ पाहून ती भारावली. वेळ वाळूसारखी हातातून निसटत गेली, पण तिचे आई वडील अजून घरी परतले नव्हते. कोयलला काळजी वाटू लागली. विवानने बाहेरून जेवण मागवलं आणि दोघांनी एकत्र जेवले. आज तो रागीट नव्हता, उलट मित्रासारखा वागत होता. संध्याकाळी तिने आईला फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. थोड्याच वेळात विवानला एक फोन आला. त्याचा चेहरा उदास झाला आणि त्याने कोयलला कुठेतरी जायचं सांगितलं. त्याचा चेहरा पाहून ती काही न बोलता त्याच्या मागे गेली. तो तिला रुग्णालयात घेऊन गेला आणि तिच्या मनात वाईट शंका दाटून आल्या. तिने डोळे मिटले. देवा, सगळे ठीक असोत. विवानने तिचा हात अलगद धरला आणि तिला क्रिटिकल केअर युनिटमध्ये घेऊन गेला. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. सगळं ठीक आहे ना? कोयलने थरथरत्या आवाजात विचारलं. कोयल, आत काय पाहशील त्यासाठी धीर धर. काहीही झालं तरी मजबूत राहायचं. विवानने तिच्या पाठीवर हलकं थोपटलं आणि तिला आत नेलं आणि तिने जे पाहिलं, तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे वडील व्हेंटिलेटरवर पडले होते, मृतप्राय स्थितीत. कोयलचं शरीर थरथरू लागलं. डोळ्यांतून पाणी अनावर झालं. विवानने तिला घट्ट मिठी मारली, तिचं मन सावरायचा प्रयत्न करत. काही होणार नाही तुझ्या वडिलांना. आपण सगळे आहोत त्यांच्यासोबत. ते तुझी वाट बघत आहेत. तूच त्यांची ताकद आहेस कोयल. भिवू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, तो म्हणाला आणि तिला तिच्या वडिलांच्या बेडजवळ उभं केलं. बाबा, तिचा आवाज थरथरत बाहेर आला. विवाने तिला धरून ठेवलं, ती पूर्णपणे कोसळू नये म्हणून. तिच्या वडिलांनी डोळे उघडले आणि हलकं स्मित केलं. मी इथेच आहे, तुम्ही विश्रांती घ्या, ती म्हणाली, शक्य तेवढ्या आत्मविश्वासाने. त्यांनी डोळे मिटले समाधानाने, जणू सांगत होते मी ठीक होईन. कोयलला स्वतःला आवरता आलं नाही. विवानने तिच्या वेदना ओळखल्या आणि म्हणाला, आपल्याला तुझ्या आईला भेटायचं आहे. वडिलांनी थरथरत्या हाताने इशारा केला, जा. बाहेर पडताच कोयल गुडघ्यावर कोसळली आणि रडू लागली. मनापासून, तुटून. विवान तिच्या समोर बसला आणि पुन्हा तिला घट्ट मिठी मारली, तिला सावरण्यासाठी, तिचा आधार बनून. मी आईसमोर कशी जाऊ विवान सर? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागात, जो या भागानंतर लगेच अपलोड होणार आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.